श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3। तव हृदय कमळ आरामो जो योगियांचा निष्काम कामो तो म्हणत असे पुरुषोत्तमो सांगे नाईक। तरी हे काम क्रोधू पाही जया ते कृपेची साठवण नाही। हे कृतांताच्या ठाये मानी जती। हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे। हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे व्यामोहाधिक दबड जगावरी। हे रजगुण मानसीचे समूळ आसुर्येचे दावेल ययाचे अविद्या केले। हे राजाचे कीर जाहले परितमासी पडियंते बले तेने निज पद यादी धले प्रमाद मोह। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप परमवंदनीय जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य चरणकमलांना वंदन करून परमपूज्य कानिपनाथ यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या संतसंगास उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू भगिनी यांना श्री गुरुदेव। भाविको, मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांना अर्जुन अनेक शंका विचारतोय, प्रश्न विचारतोय। त्याची उत्तरं देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तुला असं वाटतंय ना की माणसाचं अधोपतन होण्यासाठी कोण कारणीभूत असतं? तर हे लक्षात घे, हे अधोपतन होण्यासाठी त्यानेच केलेलं दुष्कर्म, वाईट कर्म कारणीभूत आहे। परंतु या दुष्कर्माला, वाईट कर्माला प्रेरणा देणारं कोण आहे हे तुला जाणून घ्यायचं आहे का? तर याला प्रेरणा देणारं म्हणजे जे अतिशय निर्दयी आहेत, क्रूर आहेत असे काम आणि क्रोध आहेत। अर्जुना, हे काम क्रोध म्हणजे कोण आहेत माहीत आहे का? ज्ञान संपत्तीच्या साठ्यावर बसलेले जणू हे नागच आहेत। आणि हे देहधारी या किल्ल्यावरती मोठे दगड आहे। मग हे काम क्रोध काय करतात? तर यामुळे माणूस देहासक्तीत अडकतो आणि मन त्यामुळं निष्काम होत नाही। या कामक्रोधामुळं जणू इंद्रियांच्या गावावरती या कामक्रोधांचा ताबा असतो आणि त्यामुळं त्या इंद्रियांच्या करवी सत्कर्म, सदाचार अजिबात घडून येत नाही।
इतकं या काम क्रोधांचं सामर्थ्य या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात की हे जे काम क्रोध आहेत हे रजोगुणाचे अंकित आहेत, सत्वगुणाची हे उपेक्षा करतात, टाकून देतात. थोडं मागं जाऊया आपण. भगवान कृष्णाला प्रश्न विचारला होता ना अर्जुनानं, मागच्या संत संघामध्ये आपण ते ऐकलेलं आहे. आणि त्याचं उत्तर आता भगवान कृष्ण देत आहेत. कारण मागच्या संत संघामध्ये आपण ऐकलं अर्जुन काय म्हणतो की जे एवढे सर्वज्ञ आहेत ना, मग सर्वज्ञ असूनसुद्धा म्हणजे त्याला सगळं त्यांना कळतं ना, मग ही कळणारी ज्ञानी माणसंसुद्धा सन्मार्ग सोडून आडमार्गाला का जातात? आंधळा माणूस मान्य आहे की त्याला कळणार नाही, आंधळ्याला दिसत नाही, पण ज्ञानी माणसाला हे दिसत नाही का? मग ज्ञानी माणसाला दिसत असतानासुद्धा तो चुकीचा मार्ग का स्वीकारतो? वास्तविक पापापासून जे अलिप्त झालेले आहेत, ज्यांनी सर्व संग त्याग केलेला आहे, अशी माणसं परत संघत्यागामध्ये किंवा संघामध्ये का अडकतात? परत त्याच गोष्टीमध्ये का डुबून जातात? असे अनेक प्रश्न त्यांनी 7-8 प्रश्न विचारले. आणि हे जर सगळं देवा मी म्हणतोय ते बरोबर असेल तर तू मला सांग की ही जबरदस्ती मग कशासाठी पाहिजे? की अर्जुना युद्ध कर, अर्जुना युद्ध कर, आणि ही जबरदस्ती करायला कोण लावतो? अशा प्रकारचा भगवान कृष्णाला अडचणीत टाकणारा प्रश्न विचारलेला आहे. आता भगवान कृष्णच आहेत ते. शिष्यानं किती 52 विद्या जरी शिष्याला शिकवल्या आणि शिष्य म्हणाला आता हे संपलं, आता ह्याच्या पुढचं सांगा काय ते, तर गुरुच ना, गुरु शेवटी 53वी विद्या काढणारच हो. तसे भगवान कृष्णाने अर्जुनाला निरुत्तर करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ते आता साधनातही आपल्याला सांगतायत की ते काय सांगतात की अर्जुना तुला ते ऐकायचं आहे ना, ऐक ना मग, की हे काम आणि क्रोध जे आहेत ना हेच खऱ्या अर्थानं वैरी आहेत. आणि हे वैरी का झालेत तर आपल्या पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे झालेले आहेत. हे काम क्रोधच आपल्यावर जबरदस्ती करायला लावतात. ह्या काम क्रोधामुळेच चांगली माणसं जी असतात ती वाया जातात, किंवा वाया गेल्यानंतर सुधारण्यासाठी जे प्रयत्न करतात ते परत वाया का जातात? तर त्यांच्या अंतःकरणामध्ये हा काम क्रोध जर उपाळून आला तर मग ती जबरदस्ती होते, बळजबरी. बळजबरी याचा अर्थ काय? बळानं केलेली जबरदस्ती, त्याला बळजबरी असं म्हणतात. तर हे काम क्रोध आपल्या बळानं त्या अंतःकरणावर जबरदस्ती करतात आणि करायला भाग पाडतात, मजबूर करतात. आता हे कामक्रोध कसे आहेत तर यमापेक्षाही प्रचंड ताकदीचे आहेत. कामक्रोध कसे आहेत तर देहरूपी किल्ल्यावर मोठमोठे जसे जणू काही दगड असतात, एखादा गड किल्ला असतो, त्या गड किल्ल्यावर मोठमोठे दगड असतात ना, वाटेमध्ये असतात, इकडे तिकडे कुठेही त्या गड किल्ल्यावर पडलेले असतात, त्यांना हलवणंही शक्य नसतं. काही तर एकदम अशा अडचणीच्या ठिकाणी येऊन बसतात, मोक्याच्या ठिकाणी अडचण होऊन बसतात, ते हलवणंही शक्य नसतं. तशा प्रकारे हे काम क्रोध हे जे 2 दुर्गुण आहेत माणसाचे ते अत्यंत घातक, यमाच्याही पेक्षा ताकदवान. यमाच्या पुढे कोणाचं चालत नाही ना. आले यमाच्या मना तिथे कोणाचे चाले ना. नाही माझ्याकडे 4 लक्ष होऊन संपत्ती आहे ती देतो, परत जा, नाही जाणार तो. नाही मग मी तक्रार करतो अमक्या तमक्याकडे, तो नाही ऐकणार. इतका तो जबरदस्त आहे. आणि कुणाचीच जाण्याची इच्छा नसते ना. मरणारा शेवटच्या घटका मोजणारा माणूस जो आहे तो पण म्हणतो अरे मला वाचवा रे ह्याच्यातून कुणीतरी. मग गलित गात्र झालेला असतो, शरपंजरी पडलेला असतो, कुठलाही अवयव कार्य करण्यासाठी सक्षम नसतो. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्या माणसाची इच्छा असते मला जगायचं आहे.
पण यमापुढे चालतं का? हातापायाशी जरी डॉक्टर बसवून ठेवले तरीसुद्धा यमाची जबरदस्ती इतकी चालते की तो जबरीनं तिथले प्राण काढतो आणि घेऊन जातो. यमापेक्षा प्रचंड ताकदीचा कोणी नाही. अशा प्रकारचे कामक्रोध आहेत. आता या कामक्रोधाचं वर्णन त्याने अजून वेगळ्या भाषेमध्ये केलं आहे. अलंकारिक त्याला रूप देऊन भगवान कृष्णाने अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न केला. कारण अर्जुनानं विचारला आणि भगवान कृष्णाला कैचीत पकडलेलं आहे. काही असतात ना भक्त साधक शिष्य हुशार असतात. स्वामी मी एवढं करतो तर मग मला संकट काय येतं ते सांगा. तुम्ही सांगा, इतके दिवस मी तुमच्या सहवासात आहे, कधीच वाईट केलं नाही, कधी काही केलं नाही, कुठलंच माझ्या हातून पातक घडलं नाही, मी कधी संत संगत चुकवला नाही, मग मला हे संकट आलंच का? अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनानं कृष्णाला विचारलेला आहे. त्या कृष्ण त्याला अतिशय खुबीनं उत्तर देत आहेत. मला पण परवाच एका शिष्यानं असाच प्रश्न विचारला होता की मी इथे पूर्ण माझं आयुष्य खर्च केलं, मग आता मला हे असं का होतं, त्रास का होतो, मला हरण्या नावाचा आजार का झाला? मी एवढंच सांगितलं की भगवान कृष्ण कुरुक्षेत्रावर होते आणि त्यांचा सख्खा भाचा अर्जुन रणांगणात का पडला तेवढं सांगा. का ते देव आहेत ना प्रत्यक्ष, आणि ते देव असताना त्यांचा भाचा पडतो म्हणजे काय? रणांगणामध्ये चक्रवामध्ये अडकून फसून त्याचा घात होतो म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे कर्म. हा कर्माचा भोग आहे, भोगावंच लागणार आहे. तसं भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, हे जो घाला घालतो, जबरदस्ती करतो, तो कोण करतो? काम आणि क्रोध. तो कसा करतो ते साधनाताईंकडून आपण आता ऐकायचं आहे. मी एवढ्यासाठीच हस्तक्षेप केला. ताई अतिशय सुंदर प्रवचन करतात, अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात, पण काही आमची मंडळी जी कालच्या संत संघामध्ये आली होती विसरले असतील, पण थोडीशी पाठीमागची उजळणी घेणं आवश्यक वाटलं मला, म्हणून मी माईक घेतला. त्यांचं प्रवचनाचा ट्रॅक एकदम बरोबर आहे. माऊली, भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की हे कामक्रोध म्हणजे काय आहेत? तर हे मृत्यूच्या नगरी मानी जाती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की मृत्यूच्या नगरीमध्ये ह्यांना फार मोठा मान आहे. या कामक्रोधांना हे जीविताचे वैरी आहेत, जणू यमाचे एजंट आहेत. आणि हे कुठं राहतात? तर मूळ चैतन्याजवळ राहतात. म्हणून भले भले यांना काय करू शकत नाहीत, जिंकू शकत नाहीत. मला या ठिकाणी एक दृष्टांत आठवतो. एकदा नारद मुनींना अहंकार होतो, मी काम जिंकला. ते भगवान शंकराकडे जातात आणि म्हणतात, अहो भगवान, आपण तर काम जाळला पण मी जिंकला. भगवान शंकर हसतात आणि म्हणतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, फक्त हे श्री विष्णूंना सांगू नका. बघा अज्ञान लोक मनामध्ये काय शंका घेतात. नारद मुनी तर देवर्षी होते, पण त्यांच्या मनात काय आलं, माझा उत्कर्ष बहुतेक यांना पाहवत नाही, म्हणून यांनी मला हा सल्ला दिला. आणि मग ते श्री विष्णूंच्याकडे जातात आणि म्हणतात, अहो भगवान शंकरांनी काम जाळला पण मी तो जिंकलेला आहे. भगवान विष्णू म्हणतात, ठीक आहे, आपण महापराक्रमी झालात मग, कारण हा कोण जिंकू शकत नाही, तरी पण आपण जिंकलेला आहात, काही हरकत नाही, फक्त त्याचा अभिमान होऊ देऊ नका. भाविको, ज्या ज्यावेळी भक्ताला शिष्याला अभिमान होतो, अहंकार होतो, त्यावेळी भगवंत नाना युक्त्या क्लुप्त्या करून त्यातला अहंकार काढण्याचा प्रयत्न करत असतो. तसं भगवान विष्णूंनी नारदांच्या काळजीपोटी काय केलं, त्यांना कळलं होतं की याला अहंकार झाला, काढला पाहिजे. मग त्यांनी त्यांच्या रस्त्यातच आपल्या मायेने एक असा लोक निर्माण केला, तिथे एक राजा आणि त्याला एक अतिशय सुंदर मुलगी निर्माण केली. त्या राजाचं नाव शीलनिधी आणि त्या मुलगीचं नाव होतं विश्वमोहिनी. आणि नारद आपले त्या रस्त्याने आल्यानंतर त्या राजाने नारदांना विचारलं की हिचं लग्न कोणाशी करू दे. त्यावेळी नारद त्या विश्वमोहिनीला पाहताच कामातूर झालेले असतात आणि ते म्हणतात, असं करा, तुम्ही स्वयंवर रचा आणि जगातील अतिशय सुंदर पुरुषाबरोबर या मुलगीचं तुमच्या लग्न लावून द्या. स्वयंवराची तयारी केली जाते आणि भगवान विष्णूंच्याकडे नारद मुनी जातात आणि काय म्हणतात,
मला सुंदर हरिरूप द्या. असं म्हटल्यानंतर विष्णू तथास्तु म्हणतात. नारद आपल्या निवासस्थानी येतात आणि स्वयंवराच्या दिवशी तिथं त्या मंडपामध्ये जातात. नारद लाईनमध्ये उभे राहिलेले असतात. त्याच वेळी विष्णू ब्राह्मण रूप घेऊन त्या ठिकाणी त्या स्वयंवराच्या ठिकाणी आलेले असतात. वरमाला घेऊन ती विश्वमोहिनी येते. नारदांना वाटतं आता ही आपल्याच गळ्यात माळ घालणार, परंतु तसं काही होत नाही. ती पुढं जाते आणि विष्णूंनी जे ब्राह्मण रूप घेतलेलं असतं त्यांच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातली जाते. नारदांना खूप राग येतो, वाईट वाटतं आणि ते जाऊन पाण्यात आपलं रूप पाहतात तर ते रूप माकडाचं असतं. कारण हरी या शब्दाचा दुसरा अर्थ माकड असा. आणि मग त्या रागाच्या भरात ते भगवान विष्णूंना शाप देतात. म्हणतात, मी जसा स्त्रीसाठी वेडा झालो तसं तुम्ही स्त्रीसाठी वेडे व्हाल आणि त्यावेळी हीच माकडं तुम्हाला मदत करतील. त्यावेळी भगवान विष्णू हसतात आणि म्हणतात, मलाही तो अवतार लवकरच घ्यायचा आहे. आणि हे पहा नारद मुनी, कामात अडकून कुणाचंही भलं झालेलं नाही, चांगलं झालेलं नाही. मला फक्त हे आपल्याला दाखवून द्यायचं होतं म्हणून हा मी सगळा प्रपंच केला. मग त्यावेळी नारदांना पश्चाताप होतो आणि ते स्वतःची चूक मान्य करतात. तात्पर्य, या अशा महाभयंकर कामाने देवर्षी नारदांना सुद्धा सोडलं नाही. पुढं ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की हे जे विकार आहेत, काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, या सगळ्यांची अशी एक गठ्ठी असते. समाजात सुद्धा बघा एका विचाराची माणसं एकत्र आलेली असतात. जे दुसऱ्याचं वाईट करतात अशी माणसं एकत्र आलेली असतात. जे संतसंगामध्ये आहेत, ईश्वर भजनी आहेत, अशी माणसं एकत्र आलेली असतात. तसं ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, ह्या विकारांची सुद्धा एक काय असते, गट्टी असते. आणि त्यातल्या त्यात हा क्रोध आणि अहंकार आहे ना, हे आपसात कधी भांडत नाहीत. हे दोघं मिळून समाजाशी भांडतात. या ठिकाणी काय सांगायचं आहे माऊलींना, की ज्या ठिकाणी क्रोध आहे त्या ठिकाणी अहंकार असणारच. मग हा क्रोध कसा नाशास कारणीभूत असतो हे मला एका दृष्टांतातून सांगायचं आहे. एका गावामध्ये एक जोडपं राहत असतं आणि त्यांना एक लहान बाळ असतं. आणि मग तो गृहस्थ एके दिवशी असं फिरत फिरत जाताना त्याला एक असं चित्र दिसतं की तिथं एक मुंगसाचं पिलू बसलेलं आहे आणि त्याची आई तिथं मरून पडलेली आहे आणि ते मुंगसाचं पिलू ते आपल्या आईभोवती फिरतं आहे. ह्या गृहस्थाला त्याची दया येते आणि ते मुंगसाचं पिलू घेऊन घरी येतो आणि बायकोला म्हणतो, आपलंही बाळ लहान आहे आणि आपण या बाळाचा सुद्धा सांभाळ करूया. त्यावेळी ते म्हणते, नाही हो, किती जरी केले तर मुका प्राणी, कधी हिंस्र होईल, काय करेल, इजा करेल, माझ्या बाळाला सांगता येत नाही. आपण काय हा हट्ट माझ्याजवळ करू नका. तो नाना परीनं समजावतो आणि त्या मुंगसाचं पालनपोषण करण्याची जबाबदारी ते दोघंजण घेतात. मग काही दिवसांनी काय होतं, ही स्त्री पाणी आणायला पाणवठ्यावर जात असते. तिनं त्या मुंगसाचा सांभाळ असा केलेला असतो की काही सूचना दिल्या तर ते मुंगूस बरोबर ते करत असतं. आणि मग पाणवठ्यावर जाताना ती त्या मुंगसाला सांगून जाते, बाळ पाळण्यात झोपलंय, तू त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि ते मुंगूस आपलं दाराच्या उंबऱ्यावरती बसवून टाकतं. मग ही स्त्री पाणी आणायला जाते. आणायला थोडा वेळ होतो आणि एवढ्यात त्या बाळाच्या दिशेने एक नाग येत असतो. मुंगूस तेवढंच बघतं आणि त्या सापाचा, त्या नागाला मारून टाकतं. त्याच्या तोंडाला सगळं रक्त लागतं. मग आपल्याला शाबासकी मिळावी या हेतूनं आपण काय केलं हे सांगण्यासाठी ते मुंगूस त्या स्त्रीचे जिकडे पाणवट्यावर गेलेली असते तिकडं ते जात असतं. उंबरट्यावर थांबलेलं असतं आणि ती बाई माठ घेऊन, पाण्यानं भरलेला घडा घेऊन येत असते. आली, तिने अंगणातूनच पाहिलं तर दरवाजामध्ये उंबरट्यावर मुंगूस बसले आणि त्याचं तोंड रक्तानं लाल झालेलं आहे. तिच्या मनामध्ये चरकन एकदम होऊन जातं, अंतःकरणामध्ये एकदम चरकन होऊन जातं आणि मनामध्ये विपरीत भाव निर्माण होतो की अरे रे रे रे, शेवटी ते मुंगूसच, मला इतक्या वर्षानं एकुलतं एक बाळ झालं होतं, ह्याने घात केला, हे माझं अनंत जन्माचं वैरी आहे असं समजून त्याला राग येतो आणि डोक्यावर जो माठ असतो पाण्यानं भरलेला तो माठ घेतं आणि त्या मुंगसाच्या धाडकन अंगावर टाकून देते. पाण्यानं भरलेला माठ ज्याच्यामध्ये 20-25 किलो पाणी, आणखी त्या माठाचं वजन ते त्या मुंगसाच्या पिल्लाच्या
डोक्यावर पडल्याबरोबर ते तिथेच गतप्राण होतं, मरून जातं. म्हणून तर तिचा राग अनावर झालेलाच असतो आणि रागाच्या भरामध्ये ती आतमध्ये जाते, आधी माझ्या पोराचं काय केलं ते बघूया, मला बघायला पाहिजे असं म्हणून ती लगेच आतमध्ये जाऊन बघते तर काय आश्चर्य, पाळण्यामध्ये जसं बाळ असतं तसंच असतं. आईला बघितल्याबरोबर हसू लागतं ते बाळ आणि मग मात्र तिचा क्रोध उतरतो आणि शांत होते आणि मग ती आपल्या स्वतःच्याच हातानं थोबाडामध्ये मारून घेते. काय मी मूर्खपणा केला की ह्याला जसं बाळ मानते मी तसं त्या मुंगसाला पण मी बाळ मानलं होतं आणि माझ्या क्रोधानं काय करून टाकलं आणि धाय मोकलून रडू लागते. तात्पर्य काय की नंतर पश्चाताप उपयोगाचा नाही. क्रोध हा एकदा आपल्या अंगात संचारला की आपण यमाचाही दुसरा अवतार, यमाला कधी दया येते का? कधीच नाही येत. तसं आपल्या अंगामध्ये क्रोध पसरला, क्रोध घुसला, त्या क्रोधानं जागा आपली अंतःकरणाची पकडली किंवा घेतली की माणूस सैरावारा पिशाच्यासारखा होतो. पुढे या श्री गुरुदेव माऊली, क्रोधाचं रूपांतर कशामध्ये होऊ शकतं, आपल्या हातून काय होऊ शकतं हे आत्ता आपण माऊलींच्या पवित्र वाणीनं ऐकलं. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे हे काम क्रोध म्हणजे साधे नव्हेत, हे काय करतात, माणसाला काय करू शकतात, तर आगीशिवाय जाळतात. जाळण्यासाठी यांच्याकडे आग नको आहे, आगीशिवाय जाळतात, पाण्याशिवाय बुडवतात आणि काय करतात तर दोरीशिवाय बांधून ठेवतात आणि चिखलाशिवाय अंगाला राड फासतात आणि पैजेनं ज्ञानियांना जिंकतात. इतकं या काम क्रोधाचं सामर्थ्य आहे. आणि ज्याच्या अंगी हे काम क्रोध असतात ते आणखीन काय करतात, जर सत्य असलं ना तर त्या सत्याचा कोथळा काढतात आणि त्याच्यामध्ये असत्याचा, दुष्कर्माचा, वाईट प्रवृत्तीचा भुस्सा भरतात आणि त्या वरच्या आवरणाला सगळ्यांना काय सांगतात की हेच सत्य आहे. मला या ठिकाणी उदाहरण द्यावंसं वाटतं की दोन गृहस्थ असतात आणि त्याला काही काम नाही, धंदा नाही, उदरनिर्वाह कसा करायचा असं म्हणत ते फिरत असतात. बघा, सत्यालाच असत्य कसं ठरवलं जातं हे या उदाहरणावरून मी सांगू इच्छिते. आणि मग ते म्हणतात आता काय करायचं, तर एक जण त्यातलं डोकं लावतो म्हणतो फक्त तू होय म्हण, मी करल तसं करत जा, बरोबर आपला उदरनिर्वाह होणार. मग ते बाजारात जाऊन तो कृत्रिम जटा आणतो आणि त्या पहिल्या गृहस्थाच्या डोक्याला सगळ्या अशा ते कृत्रिम जटा लावतो, भगवी वस्त्र घालतो आणि चौकात नेतो आणि काय सांगतो, लोक हो आपलं भाग्य आहे, असे ऋषी आपल्या गावात आलेले आहेत. हे ऋषी साधेसुधे नाहीत. कोण आहे माहीत आहेत का, राजसूय यज्ञ केला पांडवांनी, जिथं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण होते त्या पंक्तीत हे तूप वाढायला होते. भगवान श्रीकृष्णाने यांच्याकडून आवडीनं तूप घेतलंय. असे हे महान ऋषी आहेत आणि आपण यांचं दर्शन घ्या. भाविक भाबडे लोक येतात, दर्शन घेतात, 4 पैसे देतात, यांच्या उदरनिर्वाहाची सोय होते. असेच एक 4-5 दिवस गेल्यानंतर हा सगळा प्रकार एक लांबून माणूस बघत असतो. तो काय येतो जवळ आणि काय करतो, जटाधारी त्या नकली ऋषींच्या एक कानाखाली देतो आणि काय म्हणतो, तो गृहस्थ लगेच विचारतो, अरे एवढे महान ऋषी तुम्ही अशी कशी काय कानपड मारलात. त्यावेळी तो गृहस्थ सांगतो, अरे मी का कानपड मारली माहीत आहे का, मीही त्या राजसूय यज्ञात होतो, यानं सगळ्यांना तूप वाढलं, मला तेवढं वाढलं नाही, म्हणून ही कानपाड दिली. आणि कानपाड दिल्यानंतर त्यांची एक जट गळून पडते. तात्पर्य काय, हल्ली या कलियुगामध्ये जे असत्य आहे त्यालाच सत्य आहे असं समजून लोक त्याला काय करतात, सत्याचा मुखवटा घालतात. परत भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, हे अर्जुना, हे शुद्ध ज्ञान हे कसं असतं माहीत आहे का, अतिशय सुंदर उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. हे शुद्ध ज्ञान जसं बीज कोंड्यांनी आच्छादलेलं असतं तसं शुद्ध ज्ञान विकारांनी आच्छादलेलं आहे. आणि कसं असतं तर चंदनाच्या झाडाला जसं साप वेटोळे घालून बसतो तसं शुद्ध ज्ञानाला हे विकार वेटोळे घालून बसलेला आहे. आणि एक भाविको अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे की गर्भ ज्याप्रमाणे वारेच्या आच्छादनात असतो तसं हे शुद्ध ज्ञान विकारांनी आच्छादलेलं आहे. म्हणून ते प्रकट होत नाही, आपल्याला दिसत नाही. आणि ह्या विकारांना हरवायचं म्हटलं तर तेही शक्य होत नाही असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि अर्जुनाला काय म्हणतात की अरे तू हे सगळं जर ऐकलास
तर असं काय अर्जुना मनात आणू नकोस हं, की आता हे विकारांना जिंकणंच अशक्य आहे, आता ह्या विकारांना हरवणंच अशक्य आहे, हे काय तू मनात आणू नकोस. मला त्यावरती एक उपाय माहीत आहे. पण त्याच्या अगोदर भाविको, मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. यांना हरवणं विकारांना सोपं आहे, पण कसं? विश्वामित्रांच्यासारखं. ज्यावेळी विश्वामित्र अनेक सैनिकांना घेऊन वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात येतात, त्यावेळी वशिष्ठ ऋषीमुनी काय करतात? कामधेनूच्या माध्यमातून त्या सगळ्यांना भोजनाची व्यवस्था करतात. मग विश्वामित्रांना त्या कामधेनूचा लोभ होतो. अरे ही कामधेनू आपल्याकडे हवी आहे. परंतु त्याच क्षणी कामधेनू हजारो सैनिक निर्माण करते आणि विश्वामित्रांच्या बरोबर युद्ध होतं. आणि हे युद्ध झाल्यानंतर विश्वामित्र त्या युद्धात हारतात. विश्वामित्र क्षणिक विचार करतात की क्षात्रतेजापेक्षा कधी पण ब्रह्मतेज श्रेष्ठ आहे, म्हणून आपण काय केली पाहिजे? तपश्चर्या केली पाहिजे. मग 20,000 वर्ष तपश्चर्या करतात. त्याच वेळी इंद्रदेव मेनकेला पाठवतात. कुणाला पाठवतात? मेनकेला. मग त्यांची तपश्चर्या भंग होते. मग विश्वामित्रांना वाटू लागतं, अरे आपण मोह जिंकला पण काम जिंकू शकलो नाही, म्हणून ते परत 20,000 वर्ष तपश्चर्याला बसतात. त्यावेळी इंद्रदेव रंभेला पाठवतात. मग मात्र विश्वामित्र त्यांना शापानी भस्मसात करतात त्या रंभेला. आणि केल्यानंतर मग परत त्यांना पश्चाताप होतो, अरे मी मोह जिंकला, काम जिंकला, पण मी क्रोध जिंकू शकलो नाही, म्हणून त्या क्रोधासाठी परत 20,000 वर्ष तपश्चर्या करतात. भाविको, मला या दृष्टांतातून हे सांगायचं आहे, विश्वामित्रांच्या सारखे ऋषी जर प्रत्येक विकारांसाठी 20,000 वर्ष तपश्चर्या करतात, म्हणून तर ते विश्वाचे मित्र होतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा काय सांगतात? हे विकार जिंकणं काही अवघड नाही. ज्याप्रमाणे शत्रूवर हल्ला करत असताना प्रथम त्यांची ठाणी उद्ध्वस्त करावी लागतात शत्रूची, तसं या विकारांची ठाणी कुठं आहेत? तर ही इंद्रिय आहेत. म्हणून त्या इंद्रियांनाच नियंत्रित ठेवलं पाहिजे. मग हे नियंत्रण एक दिवशी ठेवून चालेल का? नाही, याचं सातत्य राहिलं पाहिजे. मग इंद्रिय कधी नियंत्रणात राहतील? ज्यावेळी आपण काय करणार आहे? हे इंद्रियांना प्रेरणा देणारं जे मन आहे, ते मन ईश्वर चरणी अर्पण करणार आहे, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणार आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की मग अशी साधना सांगणारे, अशी साधना करवून घेणारे जीवनात गुरु अपेक्षित आहेत. गुरु करणं गरजेचं आहे की जेणेकरून ही इंद्रियांवरती आपण नियंत्रण ठेवू शकू. म्हणूनच आपली जगद्गुरू नरेंद्र माऊली काय सांगतात की दिवसातून 10 मिनटं तरी वेळ काढा आणि काय करा? मनाला एकाग्रतेचा व्यायाम द्या आणि एकाग्र चित्तानं नामस्मरण करा. मग काय होईल? हे सैरावैरा पळणारं मन एका ठिकाणी बसेल आणि या मनाकडून काय होईल? उचित कार्य घडून येईल आणि हे मन काय होणार नाही? वेगळ्या मार्गाने भरकटलं जाणार नाही. आपली माऊली एका आपल्या साहित्यामध्ये काय म्हणते? हा काम म्हणजे नुसतं रतिसुख नाही आहे. मुक्तीचे राजमार्ग या साहित्यात काय म्हणतात माऊली? तर काम म्हणजे रतिसुख नाही आहे, तर प्रत्येकाच्या मनात काहीतरी करण्याची इच्छा असते. निसर्गामध्ये स्थिती, उत्पत्ती, लय या चक्रात जर माणूस हा प्राणी राहायचा असेल तर त्याला काय केलं पाहिजे? काम हा पुरुषार्थ त्यानं केला पाहिजे. म्हणूनच 4 पुरुषार्थामध्ये अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष, कामाला पुरुषार्थाचा दर्जा दिलेला आहे. आणि काय सांगितलेलं आहे? माणसाच्या मनामध्ये ज्या इच्छा, वासना, आकांक्षा असतात किंवा काही जे करायचं, कर्तृत्व करायची इच्छा असते, ती त्याची पूर्ती करणं. म्हणजेच कुणाला गायनाची आवड असते, कुणाला प्रवचनची असते, कुणाला आणखीन काय कुठल्या तरी कलेची आवड असते, त्याची पूर्ती करणं म्हणजे सुद्धा काय आहे? काम आहे. परंतु त्या ठिकाणी माऊलींनी एक सावधानतेचा इशारा काय दिलेला आहे की ती पूर्ती करत असताना ती धर्माला मान्य असली पाहिजे, नीतीला मान्य असली पाहिजे आणि त्या पूर्तीमुळं काय झालं पाहिजे? स्वतःचा विकास झाला पाहिजे, समाजाचा विकास झाला पाहिजे. भाविको, असं समजावून सांगायला काम, हा काम म्हणजे अग्नी समजा. अग्नीची आवश्यकता आहे ना स्वयंपाक बनवण्यासाठी, अन्न बनवण्यासाठी, मग तो आवश्यक पण आहे. तर हा अग्नी जर तुम्ही कसाही सोडून दिलात तर वणवा पेटेल आणि सगळं जग जाळून टाकेल. पण या अग्नीला जर कुंडामध्ये बंदिस्त करून ठेवलात तर हाच अग्नी शोभा देतो, ऊर्जा देतो, तुम्हाला स्वयंपाक करून घालतो, तुमची क्षुधा भागवतो. ते हा अग्नी अत्यंत आवश्यक आहे.
परंतु त्याला बंदिस्त कसं करावं, कारण काम किंवा क्रोध याच्यापासून आपण दूर पळायचा प्रयत्न केला तर प्रगती होणारच नाही. जी इंद्रिय त्याच्या अधीन जातात, जी इंद्रिय त्याच्या शरण जातात, त्या इंद्रियांना काय करा, भजनी लावा, देवाच्या गुरूंच्या नामस्मरणाला लावा. आणि नामस्मरणाला लावलं की ती इंद्रिय या कामक्रोधापासून सुरक्षित अंतर ठेवून योग्य प्रकारे चालतील. आणि मग मात्र आपल्यामध्ये वीरश्री येईल, आपल्यामध्ये तेज येईल, आपल्यामध्ये पराक्रम येईल, आपल्यामध्ये बल येईल, आपलं जे इच्छित ध्येय आहे ते गाठण्यासाठी मदत होईल. म्हणून भगवान कृष्ण सांगतात की काम क्रोध हे जरी त्या माणसाचे दुश्मन असले तरीसुद्धा त्यांना जर तुम्ही केंद्रित केलं, बंदिस्त केलं योग्य प्रकारे, तर मात्र तुम्ही जीवनामध्ये अत्यंत यशस्वी होऊ शकता, विजयश्री खेचून आणू शकता. यासाठी अर्जुना, हे काम क्रोधादी विकार कसे आखळावेत, कशा प्रकारे त्यांना कंट्रोल करावं, हे ऐकण्यासाठी मी तुला पुढे अजून काही गोष्टी सांगणार आहे आणि पुढे उपदेश करणार आहे. आणि त्याच्यातून मग तू काय करायचं ते ठरव. तेव्हा आता इथे आपला हा जो 3रा अध्याय आहे ह्याची सांगत आहोत. आणि भगवान श्रीकृष्ण आता पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला श्रवण सांगणार आहेत. श्रवणाच्या माध्यमातून श्रवण करा, जे जे गुरु सांगतात त्या गोष्टींचं श्रवण करा. ते श्रवण म्हणजेच भक्ती आहे. अशा प्रकारे नवविधा भक्तीचा उपदेश भगवान कृष्ण आता आपल्याला पुढे करणार आहेत. तेव्हा आता पुढच्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला आणखी नेमका काय उपदेश करतात, किंवा भगवान कृष्ण जो उपदेश करतात तो आपल्या जीवनाला कसा समर्पक आहे, त्याचा आपल्या जीवनाला काय उपयोग होईल, हे ग्रहण करण्यासाठी आपण काय करायचं यायचं आहे, पुढच्या संतसंघामध्ये जरूर सहभागी व्हायचं आहे. आणि भगवान कृष्णाचा जो प्रसादरूपी भगवान कृष्णाचं जे उपदेश आहे हा प्रसाद म्हणून आपण भक्षण करण्यासाठी आवर्जून पुढच्या संतसंघाला उपस्थित राहूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.